एका संख्येतून 12 हा अंक 7 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? बघा, एकदा जर आपल्याला प्रश्न समजला तर तो आपोआप आपल्याला सोपा वाटायला लागतो. काय सांगितलंय त्यांनी? एका संख्येतून. मग आता ती संख्या आपल्याला माहित नाहीये, तिला आपण काय करू? एक्स मानू. पुढे काय सांगितलंय की त्या संख्येतून म्हणजे या एक्स मधून 12 हा अंक 7 वेळा, याचा अर्थ काय आहे? 12 हा अंक 7 वेळा म्हणजे 12 ची 7 पट, असा त्याचा सोपा अर्थ होतो. 12 ची 7 पट म्हणजे काय येणार? 12 7 84. तर 12 हा अंक 7 वेळा वजा करायचं म्हणजे काय करायचं? आपल्याला 84 वजा करायचे ह्या एक्स मधून, त्या एका संख्येमधून. मग बाकी किती उरतीये? तिथे 6 उरतीये. तर आपल्याला काय करायचंय? हा एक्स फाइंड करायचंय. सरळ सोपं डोकं वापरा. इथे किती मधून 84 मायनस केले म्हणून 6 आले, तर यांचं सरळ सोपं बेरीज करा. 84 आणि 6 किती होतात? 90 होतात. म्हणून आपल्याला ती संख्या जी मिळालेली आहे ती किती मिळालेली आहे? 90 मिळालेली आहे.